ऑफ द शिप आहेत त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. राजेश सरांना जोरदार टाळ्या वाजवून आपण या मंचावर आमंत्रित करूया. दिग्दर्शक राजेश मापुसकर. आणि मला वाटतं त्यांच्याकडे खूप स्टोरीज असणार आहेत सांगायला, पण आज या चित्रपटाच्या निमित्ताने इथे तुम्हाला काय वाटतंय? गणपती बाप्पा मोरया. तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम अंधेरीचा राजाचं मंडळ, झी स्टुडिओ, तुम्ही सगळी मीडियाची माणसं, सगळे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर्स, आय वेलकम ऑल ऑफ यू. सो थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. एकदंत डोल, रोहन, माझं कंप्लीट क्रू सगळे इकडे आहेत. त्यांच्याशिवाय ही फिल्म होऊ शकली नसती आणि आज आपण इथे उभे नसतो. इट्स बिकॉज ऑफ माय टीम. वी ऑल आर स्टँडिंग हिअर. सो आय वॉन्ट टू थँक ऑल ऑफ देम. थँक्यू सो मच. नमस्कार एंड इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू बी हियर. मैं बहुत खुश हूँ यहाँ आके और आप लोग को देख के तो बिल्कुल बहुत ही खुश हूँ. ये हमारे कंपनी का पर्पल पेबल पिक्चर्स का पहला वेंचर है मराठी में, मराठी फिल्म में. और हुआ भी ऐसे कि राजेश मापुसकर बहुत बढ़िया स्क्रिप्ट लिखे और ईशान दत्ता वो हमारे प्रोडक्शन हाउस के हेड थे, ये इनको लेके आए हमारे पास. मुलाकात हुई, राजेश ने छोटा सा हमें स्टोरी सुनाया, पर जितना वो दिल से सुनाए मुझे लगा ये इज़ अ राइट पर्सन टू मेक अ गुड फिल्म. क्योंकि जैसे इन्होंने सुनाया था मुझे लगा ये फिल्म बनने वाली चीज़ है और बहुत अच्छी बनेगी. एंड आई कैन प्रॉमिस यू, आप देखेंगे तो यू विल बी अमेज्ड कि कितना अच्छा फिल्म है. एंड मैं बड़ी शान से कह सकती हूँ कि इस फिल्म में इतना साफ फिल्म है, कोई गंदगी नहीं, कोई गलत चीज़ नहीं दिखाया गया है. सिर्फ प्यार, सिर्फ मज़े, सिर्फ मस्ती और बहुत सारा रिलेशनशिप का वैल्यूज़. नाम वेंटिलेटर है लेकिन ये फिल्म इज़ ऑल अबाउट जो चीज़ हम इस जनरेशन में, इस ज़माने में मिस कर रहे हैं कि बच्चे, पेरेंट्स, रिश्तेदार, हमारे बीच का जो एक ग्लू होता है जो हमें जोड़ के रखता है, वो कुछ हद तक लूज़ हो गया है. अब हम लोग एक दूसरे को मिलते मिलाते नहीं हैं. पर कैसे सिचुएशंस क्रिएट हुआ है कि पूरी फैमिली साथ आ गई है और बिछड़े लोग, गुस्से वाले, खुंदक, सब कुछ भुला मिटा के ये फैमिली एक हो गई है. बहुत बढ़िया ड्रामा है. मैं ज़्यादा राजेश की तारीफ़ नहीं करना चाह रही हूँ, पर ही इज़ अ वंडरफुल डायरेक्टर. द स्टोरी इज़ ब्यूटीफुल. और मैं चाहती हूँ आप लोग जब देखेंगे तो कम से कम तो 7 स्टार. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. मला वाटतं पुन्हा एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक एक हुकमी एक्के आहेत या चित्रपटामध्ये. मला वाटतं 135 पेक्षा जास्त ॲक्टर्स आहेत, एवढंच सांगते मी. त्याच्या पलीकडे काही सांगणार नाही. जितेंद्र, तुझं खूप खूप स्वागत. आणि खरं तर व्हेंटिलेटरच्या आत्ताच्या एकाही प्रोमोमध्ये, एकाही गाण्यामध्ये एकाही नटाचा चेहरा आम्हाला पाहायला मिळालेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यांसमोर येणारा तूच पहिला चेहरा आहेस. तर आणि तुला बघून मला खूप छान वाटतंय, कारण एक अतिशय जाणकार नट या चित्रपटात आहे. त्यामुळे पुढची फौज सुद्धा जबरदस्त असणार आहे याचीही खात्री आहे. हो, ती फौज जी आहे म्हणजे कामेरकर कुटुंबियांबद्दलची ही फिल्म आहे. खरं तर आत्तापासून प्रमोशन सुरू झालं आहे. सांगण्यासारखं खूप आहे या सिनेमाबद्दल. मी खरं तर या 2-2.25 तासांमध्ये राजेश सरांनी ज्या पद्धतीनं जितकी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतात ना, मी अक्षरशः आत्ता तुम्ही ज्या संख्येनं उपस्थित आहात तेवढी कॅरेक्टर्स या सिनेमामध्ये आणि प्रत्येकाचं वेगळं महत्त्व आहे सिनेमामध्ये. क्या बात आहे. आणि आपण सिनेमे खूप पाहतो, म्हणजे आमच्यासारखे कलाकार पण खूप सिनेमे करतात. काही सिनेमे असतात जे आत्मिक समाधानासाठी असतात, काही असतात घर चालवण्यासाठी करतो, काही असतात हे म्हणजे आम्ही करत असतो काम.
पण काही सिनेमे असे असतात की ज्यात काम करून आपल्याला खरोखर असं वाटतं ना की हां, या सिनेमाचा मी भाग आहे, याचा मला अभिमान आहे. याचं कारण सिनेमा बनवण्यासाठी, कुठलीही कलाकृती तयार करण्यासाठी एक ऊर्जा लागते, एक हुशारी लागते, क्राफ्ट लागतो. त्या गोष्टीची जाण असली पाहिजे त्या दिग्दर्शकाला. परंतु त्याहून जर एक गोष्ट महत्त्वाची असेल ना, जर माणूस चांगला असेल, त्यांची मूल्य चांगली असतील ना, तर मग खूप मजा येते अशा माणसासोबत काम करायला. त्यामुळे मला राजेश सरांबरोबर काम करताना ती मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांनी असा एक सिनेमा येतो आहे की जो तुमच्या घरातल्या अक्षरशः आय एम नॉट जोकिंग, पण 3 वर्षाच्या मुलापासून ते तुमच्या घरात ज्यांना जे अत्यंत वयोवृद्ध आहेत, ज्यांना चालताही येत नाही नीट, परंतु ती सुद्धा माणसं थिएटरला जाऊन सिनेमा बघतील याविषयी मला खात्री आहे मनात. याचं कारण या सिनेमाचा खरा हिरो कोण आहे माहिती आहे तुम्हाला? या सिनेमाचा खरा हिरो आहे गणपती बाप्पा. आणि त्या हिरोच्या आजूबाजूला आम्ही सगळे सहकलाकार आहोत. आम्ही सगळे त्याच्या सहकलाकाराची भूमिका करतो आहोत. आणि माझ्या मागे खूप मोठी फॅमिली आहे, कामेरकर कुटुंबीय. मी एकटा आहे. मी त्यातल्या त्यात जरा थोडासा नालायक मुलगा आहे त्या घरातला. पण आपण म्हणतो ना, शेवटी नालायक मुलंच घर चालवतात. किंवा खूप मस्तीखोर असलेला मुलगाच नंतर PT टीचर होतो किंवा मॉनिटर होतो. तर तसा मी आहे या सिनेमामध्ये. आणि खूप सुंदर निर्मिती मूल्य असलेला, खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला, पहिल्यांदा माझ्या उभ्या या 16 वर्षांच्या करिअरमध्ये एक दिग्दर्शक अख्ख्या सेटवर कुणालाच ओरडला नाही. कोणालाच कोणी आरडाओरडा करत नव्हतं, कोणी जोरजोरात बोंबलत नव्हतं. कधी असं झालं नाही की ही गोष्ट आलेली नाही, ती गोष्ट आलेली नाही. सगळं व्यवस्थित प्लॅनिंगनुसार पार पडलं. आणि अशी सुद्धा कामाची पद्धत, क्रेडिट गोज टू द प्रोड्युसर ऑफकोर्स. आणि कारण चांगल्या कलाकृतीच्या मागे निर्माती ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा मराठीत आपण ज्या पद्धतीनं आता सिनेमे येऊ घातलेले आहेत, आलेले आहेत, हा मराठी सिनेमाला एक पाऊल पुढे घेऊन जाणारा सिनेमा असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. वा वा, क्या बात आहे, जबरदस्त. आणि खूप चांगला शुभयोग आहे असं म्हटलं पाहिजे की चित्रपटाचा हिरो गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या दरबारीच आज आपण प्रचाराचा नारळही फोडलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जबरदस्त यश या चित्रपटाला लाभणार, त्यामध्ये काहीच शंका नाही. नक्कीच नक्कीच. आणि मला खात्री आहे की अंधेरीचा राजा आपण म्हणतो, हा एकमेव राजा असा आहे म्हणजे गणपती बाप्पा की जो त्याच्या सेवकांना सेवक मानत नाही, तर तो त्यांना स्वतःचा कुटुंबीय मानून त्यांच्यावर आशीर्वाद त्याचा असतो. त्यामुळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. जबरदस्त. वा वा वा, क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या वाजवून, म्हणजे खरोखरच दणक्यात जोरदार टाळ्या वाजवून मिस्टर अनिल कपूर यांचं या मंचावर आपण स्वागत करूया. काय हो, काही आवाजच येत नाहीये. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. आपण अनिल सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मधु मॅम प्लीज. व्हेरी व्हेरी वेलकम सर. मी काय बोलू आता? आपण बोल ना, काय बोलू? काय बोल. नाही, मी तेच सांगतो आता की जेव्हा पॅन्टची नाडी पण नीट बांधता येत नव्हती तेव्हापासून आम्ही या माणसाला, या सुपरस्टारला आम्ही फॉलो करतोय. म्हणजे मला असं झालं होतं की जेव्हा मला कळलं की अनिल कपूर येत आहेत, आपण मराठी किंवा काही आपण किती चांगलं काम, लोक आपले फॅन असले तरी आपण कुणाचे तरी फॅन असतो. आणि त्या माणसाबरोबर आपल्याला एक स्टेजवर उभं राहण्याचा आपल्याला जी संधी मिळते, मला वाटतं ही संधी मला माझ्या कलेने दिली आहे. त्यामुळे कलेपेक्षा मोठा कोणीच नाही. पण आपल्या स्टारला, अपने स्टार को ऐसा देखना सर, मतलब मैं आपको क्या बोलूं. मी इतर वेळेला खूप बडबड करतो, मला आता शब्दच फुटत नाही आहेत. कारण ह्या माणसाची एनर्जी, मी म्हणतो त्या दिल धडकने दो मध्ये सुद्धा
म्हणजे सगळ्यांपेक्षा सगळ्यात भारी काम जर कोणाचं झालं होतं म्हणजे ते रणवीर कपूर सुद्धा यांची एनर्जी मॅच करू शकत नाही या माणसाची. एक तरुण मुलगा सुद्धा इतका हा तरुण असलेला हा माणूस म्हणजे मला वाटतं की देवानंद साहेबांनंतर जर कोणी खऱ्या अर्थानं तरुण असेल तर दॅट इज अनिल कपूर. दॅट इज अनिल कपूर. म्हणजे जर कुणाला काही डिप्रेशन वगैरे आलं असेल अनिल कपूरचा फक्त वॉक बघायचा. आत्ता जे त्यांनी असं असं करून दाखवलं मी काय बोलू सर तुमच्याविषयी. आय लव्ह यू. बाकी काय माझ्याकडे शब्द नाही. आय लव्ह यू. तो अपना मेरे ख्याल से उद्घाटन हो जाए. यस सर, दैट्स वेरी वेरी वेल सेड. और हम जब छोटे थे तब आप जैसे दिखते थे वही वैसे ही आज भी आप दिखते हैं. ये भी एक आप कहना क्या चाहती है कि मैं बड़ा हो गया हूँ? नहीं, चलिए उद्घाटन करते हैं. जरूर. एंड देर इज वन मोर कॉमन एसोसिएशन बिटवीन यू एंड प्रियंका. यू टुक द बॉलीवुड टू द इंटरनेशनल प्लेटफॉर्म via Slumdog Millionaire and then 24, and she is doing the same via Quantico, and that is why she is not here today, but she has a few words to say about the entire production. So सुनते हैं कि प्रियंका को क्या कहना है. Before that, I would like to invite two singers and one singer and arranger on the stage, Chandan Shive and Sachin. Please stage over here.